मित्रांनो, उत्तराखंडच्या ऋषिकेश येथील बहुचर्चित अंकिता भंडारी हत्या प्रकरणातील कोर्टद्वारा जिल्हा न्यायालयाने निकाल दिलाय। सुमारे 2 वर्ष 8 महिन्यानंतर हा निकाल आलाय। आता यात न्यायालयाने या हत्या प्रकरणात माजी भाजप नेत्याचा मुलगा पुलकित आर्य, त्याचे साथीदार सौरभ भास्कर आणि अंकित गुप्ता या तिघांनाही दोषी ठरवले। त्यांना जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यासोबतच तिघांनाही 50,000 रुपयाचा दंडही टाकण्यात आलेला आहे। एका हॉटेल रिसेप्शनिस्टने VIP कस्टमरला सर्व्हिस न दिल्याबद्दल तिची हत्या करण्यात आली होती। नक्की काय झालं होतं? कोण होती ती रिसेप्शनिस्ट मुलगी? सगळं काही सविस्तर जाणून घेऊया आजच्या अपडेटमध्ये। तर नमस्कार मित्रांनो, मी रीमा माझ्या या YouTube चॅनलवर तुमचं खूप खूप मनापासून स्वागत करते। तर मित्रांनो, सर्वात आधी हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा। तर मित्रांनो, या हत्याकांडामध्ये, या ऋषिकेशमध्ये झालेल्या हत्याकांडामध्ये आता हाय प्रोफाईल लोकांची नावे आल्याने ही घटना चर्चेत आली आहे। VIP लोकांची नावं समोर आल्यानंतर या प्रकरणात अनेक वळणं आलेली आहेत। अगदी आरोपपत्रासोबतच या प्रकरणामध्ये 97 साक्षीदार सादर करण्यात आलेत। आता या संदर्भात कोर्टाने काय निर्णय दिलाय ते पण आपण पाहणार आहोत। खरं तर या संपूर्ण प्रकरणात सुनावणी सकाळी 10:30 वाजता कोर्टाद्वारा अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीशाच्या न्यायालयात सुरू झाली। संपूर्ण देशाचे लक्ष या निर्णयावर लागले होते। सध्या आरोपी तीनही आरोपींना दोषी ठरवण्यात आलेले आहेत आणि त्यांना जन्मठेपेची शिक्षा देखील सुनावण्यात आली आहे। आता या तिघांनी 50,000 रुपयाचा दंड भरण्यात आलेला आहे। या प्रकरणात पुलकित आर्यनवर IPC कलम 302, 201, 354A आणि अनैतिक वागणूक प्रतिबंधक कार्य अंतर्गत गंभीर आरोप निश्चित करण्यात आले। आता त्याच वेळी इतर दोन्ही आरोपींच्या हत्येत मदत करणे आणि अनैतिक कृत्यामध्ये सहभागी असल्याचा आरोप आहे। यात 97 साक्षीदार, 500 पानाचा आरोपपत्र देखील त्यांच्यावर दाखल करण्यात आलेला आहे। या प्रकरणाचा तपास करण्यासाठी SIT विशेष तपास पथक स्थापन करण्यात आलं होतं। SITने 500हून अधिक पानाचे आरोपपत्र दाखल केलेले आहेत। या संपूर्ण घटनेमध्ये 97 साक्षीदारांची नावे देखील होती। त्यापैकी सरकारी वकिलांनी त्यांच्या वतीने 47 साक्षीदार सादर केले होते। आता हे संपूर्ण प्रकरण नेमकं काय आहे ते पण जाणून घेऊया। तर 18 सप्टेंबर 2022 म्हणजे आतापासून 3 वर्षा अगोदरची ही घटना। अंकिता भंडारी अचानक गायब झाली तेव्हा संपूर्ण प्रकरण सुरू झालं। 19 वर्षीय अंकिता ऋषिकेश मधील वंतारा रिसॉर्टमध्ये रिसेप्शनिस्ट म्हणून कामाला होती। अगदी 18 सप्टेंबर रोजी ती अचानक गायब झाली। वडिलांनी रिसॉर्टमध्ये पोहोचून याबद्दल चौकशी केली पण ती काही सापडली नाही। त्यानंतर वडिलांनी मुलगी बेपत्ता असल्याची तक्रार दाखल केली। संशयाच्या आधारे पोलिसांनी रिसॉर्ट मालक पुलकित आर्याची चौकशी केली। त्यानंतर त्यांनी सांगितलं की अंकिता मानसिक तणावातून जात होती। मित्रांनो, मात्र पुलकितने रचलेली भलतीच ती कहाणी एक होती। पुलकितने पोलिसांना सांगितलं की ती मानसिक तणावामुळे अंकिता 18 तारखेला तिच्या मैत्रिणीसोबत ऋषिकेशला गेली होती आणि रात्री उशिरा तिच्या खोलीत परत गेली आणि झोपली। पण 19 सप्टेंबर रोजी सकाळी ती तिच्या खोलीतून गायब झाली होती। पोलिसांना याच्यावर विश्वासच बसला नाही आणि त्याची शंका अधिकच वाटू लागली। शंका दूर करण्यासाठी पोलिसांनी काही CCTV तपासले आणि पुलकितचे म्हणणे ऐकल्यानंतर पोलिसांनी रिसॉर्ट कर्मचाऱ्यांची चौकशी केली। रिसॉर्ट कर्मचाऱ्यांनी सांगितलं की अंकिता त्यांच्यासोबत गेली होती पण ती परत आलीच नाही। जी खात्री करण्यासाठी पोलिसांनी ऋषिकेशला येणाऱ्या सर्व मार्गांवर लावलेले CCTV सुद्धा तपासले। या तपासात असं समोर आलं की अंकिता रिसॉर्टमध्ये परतलीच नव्हती। त्यामुळे पुलकितची कहाणी आता पोलिसांसमोर उघडी पडली आणि आता त्याची चौकशी करण्यात आली। अंकिताचा शोध घेण्यासाठी सोशल मीडियावर अनेक प्रकारच्या मोहिमा राबवल्या जात होत्या। पोलिसांची चौकशी समोरच पुलकित फार काळ टिकू शकला नाही आणि त्याने सांगितलं की त्यानेच अंकिताला गंगेमध्ये ढकललंय। त्यानंतर ऋषिकेश जवळ चिल्ला कालव्यामध्ये अंकिताचा मृतदेह सापडला। आता पोलीस तपासामध्ये कोणती मोठी माहिती समोर आली आहे तेही पाहूया। तर पोलीस तपासामध्ये पुलकित सोबत त्याच्या 2 साथीदारांची नावं समोर आली आहेत। प्रत्यक्षात पुलकित अंकितावर चुकीचे काम करण्यासाठी दबाव आणत असे। रिसॉर्टमध्ये काम करताना पुलकितने अंकिताला तिथली VIP पाहुण्यांना एक्स्ट्रा सर्व्हिस देण्याचे भाग पाडले होते।
ज्याचा तिने विरोध केला होता। त्यामुळे संतप्त झालेल्या पुलकितने त्याच्या 2 साथीदारासह अंकिताला चिल्ला कालव्यामध्ये ढकलून दिलं आणि तिची हत्या केली। आता यातच अंकिताचे एक व्हॉट्सअप चॅट देखील व्हायरल झालं होतं। त्यात ती तिच्या एका मित्राशी झालेला प्रकार सांगते। तिच्या एका मित्राला झालेला प्रकार सांगताना म्हणते त्या चॅटमध्ये काय ते मी तुम्हाला सांगते। अंकिता चॅटमध्ये असं म्हणत होती की मॅनेजर अंकिता माझ्याजवळ आला की म्हणाला की तुझ्याशी मला काहीतरी बोलायचंय। अंकिताचा मित्र पुष्पने मेसेज केला कॉलवरून माझ्याशी बोल। अंकिता म्हणते की मी मेसेज करते कारण कोणीतरी ऐकेल। त्यामुळे परत पुष्प असं म्हणतो की ठीक आहे मेसेज करून सांग। अंकिता त्याला असं सांगते की त्यांनी सांगितलं की सोमवारी VIP गेस्ट येणार आहेत, त्यांना VIP सर्व्हिस पाहिजे। तुझ्या ओळखीचं कोण असेल तर आम्हाला सांग, आम्ही त्याला द्यायला तयार आहोत। तर त्यावर पुष्प तिला असं म्हणते की तू त्याला सांग की तू साध्या घरातली मुलगी आहे। अंकिता म्हणते की मी बोलले की मी 2000साठी कशी काय स्वतःला विकू। त्यांनी दुसऱ्या मुलीचा विषय काढला पण तो माझ्यासाठीच होता। त्यांना वाटलं 2000 मी तयार होईल। पुढे पुष्पा म्हणते की कोण आहे ते त्याला सांग, असं काही मला करायचं नाहीये, मला काही बोलू नका। यावर अंकिता म्हणते मी इथे एक गेस्ट आला होता, त्याने एकदा मला असंच टच केला होता पण अंकित बोलला की कुणाला हे बोलू नकोस, गडबड होईल। यावर पुष्प असं म्हणतो की मग कोण आहे त्याचा नंबर मिळव, मी पर्सनली त्याला येऊन भेटतो। तर मित्रांनो अंकिता आणि पुष्प मधलं हे चॅट निर्णायक ठरलेलं आहे। सदर हत्येचा खटला उघडकीस येतोय। संपूर्ण उत्तराखंड संतापाचं वातावरण निर्माण झालंय, ज्यावर संतप्त जमावाने पुलकित आर्य याच्या रिसॉर्टला आग लावली होती। स्थानिक भाजप आमदार रेणू बिष्ट यांच्या गाडीच्या काचाही फोडण्यात आल्या होत्या आणि या प्रकरणाचे गांभीर्य आणि वाढता गोंधळ पाहून मुख्यमंत्री पुष्करसिंह धामी यांनी अंकिता हत्या प्रकरणासाठी SIT स्थापन केली। तसेच पुलकितचे रिसॉर्ट बुलडोझरने पाडून टाकण्यात आले होते। या हत्येवरनं संपूर्ण उत्तराखंडावर राज्यामध्ये संताप निर्माण झाला होता। त्यानंतर भाजपने पुलकितचे वडील विनोद आर्य यांची पक्षातून हकालपट्टी देखील केली होती। विनोद आर्य हे भाजपचे नेते होते, त्यांनी उत्तराखंड सरकारमध्ये मंत्रिपद भूषवलं होतं। आर्य हे भारतीय जनता पक्षाच्या OBC मोर्चाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीचे सदस्य होते आणि उत्तर प्रदेशचे सहप्रभारी पण जबाबदारी सांभाळत होते। पुलकितचा भाऊ अंकित आर्य यांनी उत्तराखंड OBC कल्याण आयोगाच्या उपाध्यक्ष पदावरून काढण्यात आलं होतं। त्यांना राज्य मंत्रिपदाचा दर्जा हवा होता। यात अंकिताच्या आईने आरोप केला की तिला जाणून बुजून अंकिताच्या अंत्यसंस्कारापासून तिला लांब ठेवण्यात आलं। तसेच पुलकितलाही असं वाटलं होतं की अंकिता आणि पुष्प हे दोघं बोलत असले तरी सगळं लक्ष हे त्यांनी पुष्पकडे जाईल आणि तो सुटेल, पण पुलकित यात सापडला आणि आता या सगळ्या प्रकरणावरून अंकिताचे गुन्हेगार सापडले असले तरी अंकिताचे वडील आणि आई मात्र अजूनही मुलीच्या दुःखातून सावरलेले नाहीयेत। ते सुद्धा खरंच आहे। एकूण या सगळ्या प्रकरणावर मंडळी तुमचं काय मत आहे, तुम्हाला काय वाटतं? तर तुमच्या ज्या मत आहेत, तुमच्या ज्या प्रतिक्रिया आहेत त्या मला कमेंटच्या माध्यमातून नक्की सांगा। तर अंकिता एका रिसॉर्टमध्ये एका हॉटेलमध्ये काम करत होती, तर तिला VIP गेस्टला VIP ट्रीट देण्यासाठी तिला भाग पाडलं जात होतं आणि त्यावर तिला 2000 रुपये देऊ असं देखील सांगितलं होतं आणि त्यासाठी तिने नकार दिला आणि त्यामुळेच तिला संपवण्यात आलं। तर या सर्व घटनेबद्दल तुमच्या काय प्रतिक्रिया आहेत? कारण 2023 मध्ये म्हणजे 2 वर्षापूर्वी घडलेली ही घटना आहे, त्याचा निकाल आता 2025 मध्ये लागला। 3 आरोपी आहेत, तिन्ही आरोपींना जन्मठेपेची शिक्षा झाली आणि 50,000 रुपये प्रत्येकी दंड ठोकवण्यात आलेला आहे। तर मित्रांनो आता हे सगळं निकाल जरी लागलेला असेल ह्या घटनेचा, तरीही आजही अंकिताचे आई वडील या दुःखातून स्वतःला सावरू शकलेले नाहीयेत। तर तुम्हाला या घटनेबद्दल काय प्रतिक्रिया आहे, तुम्हाला काय वाटते मला कमेंटच्या माध्यमातून नक्की सांगा। जाण्याआधी या माहितीला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, तुमच्या या बहिणीला पुढे जाण्याचा एक चान्स नक्कीच द्या। तर भेटूया पुढच्या माहितीमध्ये अशीच दमदार लेटेस्ट अपडेट घेऊन। तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या। बाय आणि नमस्कार।